मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. बघा, मम्मीच्या घरी आल्या ना इकडं सकाळी ना सगळ्यांनी नाश्ता वगैरे केलाय, कारण का घराचं काम चालू करायचंय ना, फरशी वगैरे टाकायची. त्याच्यामुळे ना सगळा ते राडा चालू आहे. सगळे भांडे वगैरे काढायचे चालू तिकडं. बघा सगळा पसारा झालाय. मम्मी काय करायला लागली इकडं? भाकरी करते. मम्मीचा स्वयंपाक चालू. काय काढलाय आम्ही? काय फरशी बसवायची ना आता. मिस्त्री येतोय ना आता, आला नाही सकाळपासून मिस्त्री आला नाही सकाळपासून. मम्मीला नुसते त्रास द्यायला लागले. काय नेत्र व्हायचा तिथे नुसता पटकन म्हणजे आता स्वयंपाक करून घेते आता पटकीने. बिर्याणी बनवायची. कारण का ह्या घरात फरशी बसवायची ना, त्याच्यामुळे ना म्हणजे लवकर स्वयंपाक करून घेते. कारण काय ना, मग परत इथं स्वयंपाक करायला सगळ्यांनी उपाशी राहायचं. त्याच्यामुळे बघा हे आमचे चमूल कसा मेकअप बिकअप करून रेडी. इडली काय करायचे दोरी. बाहेर पण आम्हाला फरशी बसवायची. शोधावं लागलं. सगळं नियोजन लावायला लागले. सगळं पसारा झाडायचं. त्या माऊला नेलं की त्या मम्मीला, नाही तर तिची मधीच लुडबुड चालू होती. इकडं मामा बसलाय सगळं पसारा वगैरे इकडे ठेवून. हे सगळं आता इकडं वरती ठेवायचं आम्हाला बेडवरती. शुभम मी पण मदत करते. सगळेजण आम्हाला मदत करू लागायला लागले. तर बघू आपण पुढं आता काय प्रोसेस होणार आहे. तर हा आहे बघा माझ्या मोठ्या मुलीचा, आपलं मोठ्या बहिणीचा मोठा मुलगा आहे हा. त्याचं नाव आहे रुद्र. रुद्राला बघा आमच्या काय तुमच्यासोबत बोलायचंय. तर हाय गाईज, तर आमची इकडे आज माऊ आली आहे, त्यामुळं आज भांडी घासायला आली आहे. जेवण करायला आली म्हणा भाऊ. दोंडे जेवणसाठी आले. मोठा दगड टाकायचा म्हणा काकाला. मोठा दगड टाकायचा आहे, त्यामुळं आज माऊ इकडे आली आहे. काका माऊ म्हण. काका माऊ. तर बघा हा आहे माझा मामा आणि ही आहे माझी मम्मी. मम्मीचा भाऊ आहे हा. मामा आपल्याला काय काय काम करायचं सांग. स्टाईल फरशी बसवायची. मग अजून काही हे सगळे तोडायला वगैरे लागलं इकडचं बाहेरचं. बाकीचं काय सांगते आता? मम्मीला आज लय काम आहे आमच्या. मम्मी स्वयंपाक करून आता शिक बसली बघा. बाकीचं अजून लय आहे लय काम आहे आणि त्याच्यामध्ये हे आहे त्याच अजून त्रास द्यायला. कार्टून आहे बघा आमची. वाढीव कार्यकर्ते. पप्पा कुठे गेलेत? पप्पा गेलेत ना मिस्त्रीला. पप्पाच्या माग सध्या धावपळ चालू, कारण का हे घरच काम करायचं त्याच्यामुळे. केमिकलची पोती त्यांनी फरची बसवली, जेणेकरून मजबूत बसते ती फरची. मग हे सगळं काढावं लागेल एकदा. हा, हे बाहेरचा सगळा पसारा काढायला लागल ना इथला. हे काय इकडे ह्याच्यात काय आणून ठेवलं इथं? सिमेंट आहे आणि अलीकडे केमिकल आहे. हे कशासाठी वापरतात? फरचीसाठी वापरते. सिमेंटपेक्षा वेगळं असतं. म्हणजे त्यांनी फरची पकडून धरते एकदम मजबूत. असं उकलत वगैरे नाहीये त्यांनी फरची. होय. साईडला फरची रेड कलरची ना ती इथं टाकलं. सुरुवातीला पसारा काढावं लागेल. अडचण टाकल्यावरती मस्त वाटन सगळं. फायनल लुक छान दिसत. बाहेर वगैरे सगळा पसारा ठेवलाय. त्यांनी फोन लावलेला अजून आले नाही. कुठेही महाराष्ट्राचे मिस्त्री लोकांना असंच काम आहे. सध्या काम चालू आहे त्याच्यामुळं काय मग कुठेच येत नाही. बाकी बघू चालू झाल्यानंतर तुम्हाला 100% दाखवले देईल की बसून कशी. तर पसारा वाहून बघा सगळेजण थकून गेलेत आणि उन्हाळा चालू त्याच्यामुळे ना खूप जास्त गरम होतंय. तर बघा पप्पांनी आम्हाला ना स्प्राईट वगैरे आणली सगळ्यांना प्यायला. चमू तर आमचा सगळ्यात जास्त थकून गेलाय. पप्पाची तर सध्या धावपळ चालू आहे. इकडे एक पंखा लावलेला आहे, पण इकडे बेडच्या इकडे ना जास्त गरम होते, त्याच्यामुळे आता इकडे एक पंखा लावायचा आहे. त्याच्यामुळे पप्पांनी हे ह्यांना आणून दिले. काय आहे ते? काय आणलंय? हो, क्लिप आहे जे ते पत्र्याचे ह्याला लावायचं पाईप आहे ना, त्याला म्हणजे क्लिप लावले व्यवस्थित बसतो. ते प्या ना, थंड आणलेलं स्प्राईट प्या सगळ्यांनी. मग सगळेजण थकले. पप्पा काय झालं मिस्त्री कधी येणार आहे? काय करायचं विचार. काय करायचं आपल्याला? स्टाईल बसवायची. कुठं कसा कालवा ह्यो घरामध्ये आहे. आवनीकडे चल.
या मॅडमचं आता आगमन झालेलं दात पडके वैशू बोल ना, पप्पा बोलते. काय बोला की आता मिस्त्री कधी येणार आहे का सांगा की त्यांना. लय तर तुम्हाला माग एकट्याच्याच आहे म्हणा, हे पोरग नाही काम ऐकत. मी हे सगळे बसले तर बघा आणि ह्याला कामाला ही आमची आवणी आली बघा, प्रणाली आली. आवनी कुठे गेलती तू? बोल ना. ए कुठे गेलती? मी गेलेले कामाला मम्मीच्या. मम्मीच्या कामाला गेलती. आता इथं काम कर. मी तिथं झोका बी खेळला. झोका खेळली. मी तिथं झोका पण खेळला, घसरगुंडी पण खेळली, सोबत मी पडले पण झोक्यावरून माग. आणि दात कोणी खाल्लाय तुझा? कुणी नाही. उंदराने दात खाल्लाय आवनीचा, आहे का नाही आवनी? मला डोक्याला पण लागलं, हाताला पण लागलं. बापरे, नाही आता जास्त दुखापत करून घेतली. तिथं पण लागलं. मम्मीचा इकडं पसारा काढायचं चालू आहे सगळं. इकडचं मोकळं केलंय, अजून एवढे भांडे वगैरे काढायचे बाकी आहेत. इकडचं हे सगळं मोकळं केलंय. तिथलं काय काढायची गरज आहे मम्मी? तिथलं कशाला काढायचं? फॅन लावायचा ना, त्याच्यामुळे पाती द्यायचे. फॅन काढायचं. आता शिक मिस्त्री आली आहे, ही रुपाली आलेली आहे. आता स्टार्टिंग करते काम. फॅन वगैरे बसवायचा आहे. 2-2 मिस्त्री वगैरे आले बघा, त्यांचं नियोजन चालू आहे. आता सगळं आता हे दिवसभर राडा चालणार आहे. आता हेच नाही, आता आराम नाही, काय नाही काय नाही. आता चला फायनल होऊस तोपर्यंत हेच असतं. अहो पप्पा होत की पप्पा, अहो तिकडे बस. बिना कामाचे कालवा करणारे सगळे. रुपाली मॅडम कुठे गेलते? बोल नाही तर पप्पांच्या घरी आले म्हणायचं. म्हण की ते शेजारीच राहतात पप्पांच्या. इकडं पंखा जोडायचं काम चालू आहे. आता एवढ्या राड्यामध्ये तुम्हाला बॅट बॉल खेळायची का? आहे का इथं जागा? मिस्त्री आले बघा आत्ताच. त्यांच्या मागे पाठीमागे लागावं लागते, भरपूर काम आहे त्यांच्या मागे. पण नको म्हणले काय आता चालू करायचे काम आमचं. करा करा हा? तिथं बसू म्हणलं, तिथं बसू. काय कुठं? अगं इकडं त्यांना दुसरी बसवायची वेगळी, त्याच्यामुळे ती तिकडं बसवायला लागली. ती बाहेरची व्हाईट कलरची. हा, त्यांना इथं दुसरी बसवायची ग. मी म्हणलं होतं इकडच बसवा म्हणून, पण ते म्हणले. मामा कुठे गेला ग? अरे मला हांडे उचलू लागले, ये ना जरा 2 मिनिटं. हा नुसता स्प्राईट पेण्यावरती लागले सगळे. आता काय बघा मिस्त्री वगैरे फायनली करताना चालू. आता तोपर्यंत इकडं नुसता त्या मिस्त्रीचा कमी, आमचं जास्त गोंधळ चालला इकडे. हे बघा, ह्यांना बघा. उद्या चालणार आहे पेशी उद्यानमध्ये. त्याच्यात खूप काय काय खेळणे असतात. हा, पेशे उद्यानला जाणारे आवनी उद्याच्या. झोका पण असतो. ठीक आहे. वाव, बघा इकडं काम चालू झाले. तोडा पुढेच्या बापाने केले लगेच चालू. आता गायब केला का काय? बघा पंखा आणलं, पंख्याचे विसरून आलेली 3 घेऊन जोडायला. हा नाही एक साईडचं त्याच्या कुठं आहे काय बी अर्धवटच काम कर. तिला माहितच नाही, तिला वाटलं असेल चारा घेऊन आली.
चालू झाले सध्या आपलं काम करायला आणि भरपूर आता सध्या ऊन एवढं जबरदस्त पडलं तरी काम चालू आहे. सिमेंट टाकलं इथं, वाळू वगैरे काही नाहीये, फक्त सिमेंट आणि हे काय केमिकल आहे ना, हे केमिकल मिक्स केल्यानंतर ते मजबूत बसतं एकदम ह्याच्यामध्ये. हे कालवल्यानंतर घट्ट बसणार. अरे मधी मधी तरी काय करायला लागलात हा? एका जागेवर बसा ना, ऊन लागत नाही तुम्हाला? अरे चमू, ऊन लागत नाही? लागते का नाही? बसाय सावलीत जा. एवढे परते जी लाल कलरच्या मग दाखवले ना ते टोटल बाहेर बसवायचे आणि हे मध्ये बसवायचे. मध्ये तोडफोड चालू आहे आणि बाहेर एक लेबर असं मस्त मध्ये पुण्याच्या पायऱ्यात काम चालू आहे. बघा बॅगेमध्ये कुंपण निघलेलं आहे. किती रुपयाचं लागले काय? केमिकलच्या बॅग मध्ये त्याचं एक ऑफर असते जी कुंपण म्हणजे मार्केटिंग साठी कुंपण लागलेलं आहे. काय करायचं पाण्यात कालवायचं. ह्याच्यात काय बक्षीस वगैरे भेटते काय हे कुंपण मध्ये? याच्यावरती हे नाही त्याच्यावरती असतं 50, 100, 80. 50, 100, 80 रुपये त्याच्यामध्ये बोनस भेटतं. म्हणजे जे लेबर आहेत त्यांना ते बोनस. हो मामा, की भेटते का यात खरंच? किती किती भेटते काय? ते दिलं नाही, नंबर आहे नुसता. स्कॅनर दिला याच्यावरती, ते स्कॅनर आहे त्याच्यावर अमाऊंट दिलेलं नाही. स्कॅनर मारायचा, रिटर्न येतात का पैसे? आपण नाही मारत. ज्याच्याकडनं आणले ना त्याच्याकडे. त्यात अजून एक असेल बघ, हे खोडलंय मी एक, ते खोडू नको. न बोलतच काढा. सोड सोड. त्याचा आवाज कसा नाही येते? आवाज बघा, घरचं काम चालू आहे तरी बी इकडे चटईवाल्याला बोलवलंय. बाहेर चटईवाला आलाय, चटईवाल्याला बोलवलंय. कितने में देने का फायनल? अरे भैया बरोबर आहे, देते तर. तुम्हाला किती द्यायची? 450. 150 रुपये द्या भैया. मिलता मेरे को दिला दो भैया. दोन घ्यायच्या, दोन. भैया तुझी बोल देता कौन? कुछ ही नाही बोलता भैया. कितीला मग? कितीला? दोनों लेना क्या? हा. दोनों हे पाऊस आला. पाऊस आला भैया. दोनों का 600 रुपये. 300 रुपये. 600 रुपये नाही भैया. 400 रुपये बरोबर आहे दोन. नाही देत, जाऊ द्या. भाजी पावसात भिजणार आहेस का? तुला नाही आवडत? आव नाही, सायकल ते उचलून साईडला ठेवा. सायकल पाडली, सगळं नुसता पसारा पसारा केलाय. बाहेर घरात तर हायच हाय, बाहेर पण केलाय. हो हे पाऊस यायला लागलं, हे सगळं हे होईल ना मम्मी. हे कालवलेलं सिमेंट. पाऊस यायला लागला बघा, केवढं जबरदस्त आभाळ आलंय, मस्त गरमीचा आता पाऊस. तेच म्हणते बघा, आज नेमकं नाही का काम काढलंय फरशीचं, बाहेर सगळं राडा वगैरे सिमेंट वगैरे ठेवले. नेमका आज पाऊस आलाय बघा. वातावरण पण कसलं झालंय, फुल मस्त आभाळ वगैरे आले. आणि इकडे लेकरं सगळे उभा राहिलेत भिजायला. कॅनेला नाही पावायला गेले आणि भिजायला उभा राहिले. तर रोज कॅनेला पावायला जाते, नाचायला लागले. कुठं जायचंय तुला पवायला? आता इथं पाऊस यायला लागला आणि काय पवायचंय? हा, कोणाकोणाला पवायला येतंय लवकर सांगा. कुणाला येतंय? तुला येतंय? दाखव बरं पाहून. इथं खाली प्रॅक्टिस घेऊ यांची, खाली पाहून घ्यायची. काय पावा येत नाही, बघा एवढा राडा सगळा झाला इकडं घरामध्ये वगैरे. आणि सकाळचा नाश्ता झालाय, पण आता दुपारी सगळ्यांना भूक लागली त्याच्यामुळे इकडं
अंड्याच्या पोळ्या वगैरे बनवायला लागल्यात. इकडं गॅस लावलाय सगळं, आतमध्ये तर काही लावू शकत नाही. झाली थोडीशीच राहिली फक्त आता फरशी लावायची, बाकी क्लीन वगैरे करायची. मिस्त्री गेले जेवण करायला. आता बघा आता किती वाजले, 2:30 वाजले. आता येतील थोड्या वेळाने, तोपर्यंत आम्ही पण जेवण मध्ये उभा राहिलाय. शुभम आम्ही पण भिजणार आहे आज पावसामध्ये. हो तुम्ही भिजणार आहे का पावसात? येतोय, यायला लागला ना थोडा थोडा. नॉनस्टॉप पडणार. याला पोवायचं शिकवण आहे ह्याला. हे सकाळपासून झोपेतून उठल्यापासून महाग लागतं पोवायला. चला पोवायला, चला पोवा. आता हे काय पोवायला न्यायसारखं आहे? आणि तुम्ही ते कॅन लावून पावता काय? कॅन लावून पावता असं? आम्हाला द्या ना मग उद्या ती कॅन्ड पावायला. त्यांच्यासोबत जाऊ ना आपण. उद्या किती वाजता जाणार तुम्ही? दुपारी 1 वाजता. 1 वाजता ना. मग आवाज द्या आम्हाला जाताना. रोजच आवाज देतात पण मी जात नाही. हे तर रोजच चालू पोवायला चला, पोवायला चला. ते बाबाचं वय बघा किती, तरी बी बाबा रोज पोवायला जाते न चुकता. मत काम काढलंय का नाही तुम्ही काहीतरी आता? हे सकाळपासून महाग लागले कटी. निश्चित का त्याची लय दाट केस आहेत. नको नको. फायनली बघा फरशी आमची बसून एकदम कम्प्लीट झालेली आहे. बघा तुम्हाला दाखवते कशी बसवली मस्त. पप्पा सगळी साफसफाई करून घ्यायला लागलेत. मम्मी बसली. मस्त लुक आलाय बघा सगळा घराला. अजून मस्त बसवली. आणि सगळेजण बघा इकडं चहा वगैरे पिऊन बसलेत. कुठे गेले हे बाकीचे? कुठे बॉल? कुठं? माझा हात नाही पोहोचत. कुठे ते सर? बाहेर इकडं सगळे बघा टोपले वगैरे मिस्त्रीने धुवून ठेवलेत. मिस्त्री सोबत गप्पा मारायला लागले तिकडं. आणि बघा पाऊस पडलाय, सगळं वल्ल वगैरे झालंय. लेकरांची चालली सायकल खेळायला. तर तुम्ही आमचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.